जिल्ह्यातल्या वैनगंगा नदीवरील धापेवाडा बॅरेजचे 17 दरवाजे उघडलेत। 17 दरवाजांमधून सध्या 1,27,256 क्युसेकनं सध्या पाण्याचा विसर्ग सुरू आहे। गोंदिया जिल्ह्यामध्ये रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे वैनगंगा नदीच्या पाणीपात्रात मोठी वाढ झाली आहे। गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यातील नदीकाठच्या गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। तर गोंदिया जिल्ह्यात रात्री अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे। धरण आणि नदीपात्रात मोठी वाढ झाली आहे। पुजारी टोला धरणामधून 10,000 क्युसेकनं तर धापेवाडा बॅरेजमधून 1,27,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे। भारतीय हवामान खात्याच्या वतीने आज गोंदिया जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। काल रेड अलर्ट देण्यात आला होता। त्या पार्श्वभूमीवर रात्रीच्या सुमारास गोंदिया जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे आणि यामुळे नदी नाले आहेत ते दुथडी बनून वाहू लागले आहेत। मी सध्या गोंदिया जिल्ह्याच्या गोरेगाव तालुक्यातील कमरगाव आणि बबई या मार्गावर आहे। आपण जर का बघितलं तर या नाल्याच्या पुलावरून सतत पाणी वाहत आहे, त्याच्यामुळे हा मार्ग वाहतुकीसाठी बंद आहे। गेल्या 48 तासांपासून हा मार्ग बंद आहे। काल देखील या मार्गावरून पाणी वाहत होते, त्याच्यामुळे हा मार्ग बंद होता। रात्रीच्या सुमारात आणखी मुसळधार पाऊस झाला आहे। परिणामी गोंदिया जिल्ह्यातील जे नदी नाले आहेत त्यांच्या पाणी पातळीत प्रचंड वाढ झालेली आहे। पुजारी टोला धरणातून जवळपास 10,000 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू करण्यात आला आहे। तर दुसरीकडे जो महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश राज्याच्या सीमेवरून वाहणारी वैनगंगा नदी आहे, त्या वैनगंगा नदीच्या वर धापेवाडा बॅरेज बनविण्यात आला आहे। त्या धापेवाडा बॅरेजचे 17 दरवाजे उघडण्यात आले असून त्याच्यामधून देखील जवळपास 1,27,000 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सध्या वैनगंगा नदीच्या पात्रात सोडण्यात येत आहे। परिणामी जे गोंदिया जिल्ह्यातील गावं असतील किंवा भंडारा जिल्ह्यातील गावं असतील त्या गावातील नागरिकांना सतर्क राहण्याचा जो आवाहन आहे जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेला आहे। मोठ्या प्रमाणात वैनगंगा नदी ही दुथडी भरून वाहत आहे आणि कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याकरिता नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन करण्यात आले आहे। देवेंद्र रहांगडले, एबीपी माझा, गोंदिया। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।